नमस्कार. आज 10:30 वाजताच आमचं ठरलं की थोडं फिरायला जायचं. संकेत सरांना फोन केला, म्हटलं आपण आता फिरायला जाऊ आणि प्लॅन ठरला की नाशिकला जायचं आहे. नाशिकमध्ये पांडवलेणी राईट, नाशिकमध्ये पांडवलेणी बघायची. त्याच्यानंतर नरेंद्र महाराजांचा मठ पाहायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्या आपल्याला बघायचं आहे सांधनदरी. ठीक आहे. त्यानंतर आता चाललो होतो. 10:30ला प्लॅन झाला आणि 11:30ला घरून निघालो होतो. संकेत सर सुप्यावरून आले. सुप्यावरून आल्यानंतर आल्या म्हणतात आम्हाला रस प्यायचा आहे. म्हणलं एवढं हातपाय पडत होतं, म्हणलं रस प्यायला थांबूच म्हणून. तर आता रस पिऊ आणि इथून पुढं डायरेक्ट निघू पांडवलेणीला जाऊन, नंतर तिचा कॅमेरा ओपन करू. तर आता 5:30 वाजलेत आणि आपल्या स्वामींच्या मठाजवळ म्हणजे नरेंद्र महाराजांच्या मठाजवळ पोहोचलो आहे. तर हे बघा हा मठ. ओके. तर हा एक किल्ला आहे, रामसे किल्ला म्हणतात त्याला. बहुतेक काहीतरी श्रीराम इथं मुक्काम करून गेले होते असं काहीतरी कथा आहे याच्या मागं. माहीत नाही नमकीन हेच कथा आहे का, काय चुकलं असेल तर क्षमस्व. तर आम्ही पोहोचलो आहे, गाडी पार्किंगला लावली आहे आणि आता इथून जायचं आहे मठामध्ये. बहुतेक त्या काकू बोलल्यात की मठाची चावी वगैरे पाठवते, जाऊन बघू ओपन जर असेल तर. चला रे. मठाजवळ एवढे भारी भारी आंब्याची झाडं लावलेत ना, त्याला कैऱ्या पण आल्यात. आहेत जरा छोट्या आहेत त्या, पण भारी वाटते. सगळेचे सगळे आंब्याचे झाडं आहेत. तिकडं पलीकडं काय ते नारळ झाडं आहे का रे? अनुसे शोचे झाडं दिसतात ते. हां, शोचे झाडं आहेत. बहुतेक ते नारळाचेच झाडं असं वाटले मला. काय कैरी बिरी मस्त मस्त मोठी. संकेत आलाय पहिल्यांदाच, मी पण पहिल्यांदाच आलो आहे तसं. पण फक्त संकेत नरेंद्र महाराजांच्या दर्शनाला पहिल्यांदा आहे की नाही. येस. इथलच्या डोंगरांचा शेप पण जर बघितला ना तर वेगवेगळा दिसेल. इकडं बघा हे कसा दिसतोय, हा पण बघा. सध्या बंद आहे ते. आलो होतो तर त्याला कुलूप वगैरे लावलेले. सध्या काही कार्यक्रम वगैरे नाही ना, तर आम्ही असंच मध्येच आलो. आता ज्यावेळेस कार्यक्रम असतो त्यावेळेस सुट्टी वगैरे भेटत नाही. सुट्ट्या एकदम मोजून आहेत आम्हाला, म्हणून मध्येच येणं झालं. आतमध्ये तर एकदम मस्त दिसतंय. छान. बहुतेक डबल मजली हे, वर पण आहे. संकेत, प्रवीण वर चल माझ्या वर. जेव्हा कधी कार्यक्रम असतो ना इथं, त्यावेळेस भरपूर गर्दी असते, भरपूर लांबून लोक येतात. आय थिंक असं म्हटलं जातं की पहिला मठ नाणीजला आणि त्याच्यानंतरचा मोठा मठ इथं नाशिकमध्ये म्हटलं आहे. तर बघू आता चावी येते, एकदा कुलूप ओपन केल्यानंतर आपण जाऊन बघू. आत्ता दर्शन घेऊन आलो. इथं जर आपण खाली बघितलं हे, तर हा हॉल आहे 2nd फ्लोअरमध्ये. तिथं आपण दर्शन घेऊ शकतो आणि त्याचा एकदम टॉप फ्लोअर आहे. तर तिथं काही नाही, तिथं फक्त हॉल आहे. आय थिंक तिथं कैऱ्या वगैरे दिसतात खाली पडल्या. तिथं वारा पण भरपूर आहे, बऱ्याच कैऱ्या खाली पडल्यात. बार पण बराच गळालेला दिसतो इथं बरं का, कारण कैऱ्या काही जास्त नाही आलेल्या, काही झाडांना काही दिसत नाही आहे. प्रवीण, ती खाली पडलेली कैरी आण बरं तेवढी. खालची कैरी कैरी मस्त मोठी चांगली काय, आत्ताच नवीन पडली बहुतेक. तर आता मठातून निघतोय आणि आम्ही चाललो आहे त्र्यंबकेश्वरला. आता तिथं गेल्यानंतर कॅमेरा काढू आणि पुढचं शूटिंग तिथं करू.
मित्रांनो आता हॉटेलवर आलो आहे आणि आता जायचं आहे त्र्यंबकेश्वर मंदिराकडं. हे बाई हे संकेत सर आल्या आल्या त्याच्या आयला त्यांचं लागलं पूर्वी बिकअप सगळं चालू झालं त्यांचं. आता बघा ते फेस वॉश लावलंय आणि आता ते लिपस्टिक वगैरे काहीतरी काढून लिपस्टिक लावलेली बघते मग अशी कसं लावत होते. आता रूम घेतली, भरपूर महागाची रूम भेटली, 5,000ला रूम भेटली आम्हाला इथं. म्हटलं भरपूर पैसा कमावला आहे, कुठंतरी खर्च करायला पाहिजे. आणि आता इथून जायचं आहे 9:30पर्यंत ॲक्च्युली मंदिर उघडं आहे, त्याच्या आत जाऊन यायचं. येतानाच मग जेवण वगैरे काय असेल ते करून यायचं, डिनर करायचं, आल्यावर झोपायचं. सकाळी उद्या परत सांधन व्हॅली बघायला जायचं इथून. गाडी लावली आता इथं पार्किंगला. इथून जायचं आहे दर्शनाला. एक आजी भेटले, आजी म्हणे अरे 50 प्रत्येक गाडीचे पार्किंगचे पैसे घेईन. गाडीजीला म्हणलं अरे 25 घ्या. आजी झाली तयार. हां होय आजी 25 मध्येच तयार झाली. अजून कमी झालं. त्याला पेमेंट केलं ऑनलाईन केली, माझा मोबाईल हातमध्ये घेऊन. कोणाला व्हेरीफाय करून राहिली काय माहिती, कोणाला दाखवून. अरे यार आजी झालं का आजी, चला झालं का आजी. गाडीचा फोटो काढलाय भाऊनी. हे गाव दिसतंय पण म्हणजे हे गाव आहे पण हे शहरासारखंच आहे बघ. म्हणजे हॉटेल वगैरे एकदम मस्त आहे. मंदिरामुळं भरपूर इथं लोकांना रोजगार मिळाला. पार्किंगपासून तर हॉटेलपर्यंत सगळंच. रूम पण चांगल्या महाग आहेत. रूममध्ये क्वालिटी तर अजिबात नाही, पण रूमचे प्राईस भरपूर आहेत. 1,500ला रूम भेटली आम्हाला, पण ती 1,500च्या लायकीची रूम पण नाही. 500 रुपयाच्या लायकीची रूम आहे ती. बरं रस्ता कुठून, इथून सरळ जायचं ना आपल्याला. काय लॉक करतोय. पुढं शॉप वगैरे दिसतात. जे लोक इथं येत आहेत ना, तिथं मागं तुम्हाला पार्किंगसाठी लोक अडवतील, पण इथं पुढं पण जागा आहे. तिथं काय पैसे द्यायची गरज नाही दिसत. जायचं डायरेक्ट पार्किंगला लावून यायची. तर या गोष्टी माहीत नसतात. पहिल्यांदा येतो तर स्टार्ट झालं होतं असं वाटलं होतं छोटा बाजार दिसतोय, पण हा खरं तर भरपूर मोठा बाजार आहे. 5 घेऊन 2 तास लागले. त्या हिशोबाने तुम्ही मनाची तयारी ठेवा. तुम्ही जर पास घेऊन 2 तास लागले, आम्हाला जर बिना पासा जायचं म्हटलं तर सकाळच होईल. अर्धा तास मंदिर बंद राहील. कारण नैवेद्याला मंदिर बंद राहतं. नैवेद्याला मंदिर बंद राहतं. ते पास घेऊन गेले होते. अच्छा परत चालू होतं नैवेद्यानंतर. मग काय रात्रभर थांबायचं काय इथं. मुखदर्शनी होऊन निघावं लागेल. बाहेरनंच घ्यायची. मंदिर पण बंद होतं. झाला काका बोलतोय इकडून जायचं. लाईनीतून लागायची इथून. काका बोलतोय तिथे काका भेटले, ते बोलत आहेत की 2 प्रकारच्या लाईन लागतात. एक पास घेऊन आणि एक विदाऊट पास. त्यालांनी पास घेतला होता तर ते बोलले पास घेऊन आम्हाला 2 तास लागले दर्शनाला. आणि आता मंदिर बंद पण होणार आहे 9 वाजता. अर्धा तास परत बंद राहणार आणि 9:30ला परत चालू होऊन 10 वाजेपर्यंत चालू राहणार. आता काय दर्शन भेटतंय नाही भेटतंय काय सांगता नाही यायचं. बघू आपण ट्राय तर करू. एकदा गर्दीची एकदा आयडिया घेऊ. आत्ता काकूंना विचारलं, काकू बोलले तुम्ही एक काम करा, सकाळी या बोलले दर्शनाला. सकाळी 5 ते 10 मिनिटात होऊन जाईल. पहाटे 5 वाजता मंदिर उघडतं. मला तर वाटतंय तसंच करावं. मग आता रूमवर जावं आणि सकाळी 5 वाजता डायरेक्ट इथे यावं. कोणती घ्यायची. ब्लॅक हां
ठीक आहे जेव. कितीला आहे मावशी? 100 रुपये. आज होतंय काही कळा ना. हे बघा इकडं राजस्थानी राजस्थानी भोजनालयमध्ये आलो होतो आणि म्हटलं डाळबाटी खाता येईन. आता राजस्थानी भोजनालय म्हटल्यावर डाळबाटी भेटणारच नाही. आतमध्ये गेलो, त्यांनी मेन्यू कार्ड दिलं पंजाबी थाळीचं. त्याला म्हणलं अरे राजस्थानी तिचं दे. छे म्हणलं राजस्थानीचं काय नाही भेटत, दाल बाटी इथं भेटत नाही म्हणलं. म्हणलं आलो निघून. म्हणलं आता काय मग आता इथं काय भाऊ, इथं काय खायचं तुला? नाश्त्याचं ये. तू इकडं कुठं घेऊन येईल? आणि त्यातल्या त्यात आमचे हे थोर महाराज, हो महाराज, हे आले इकडं नाश्त्याला येऊन. काय काय भोजनालय प्युअर व्हेज. हो काय काय देत. चल ए संकेत उठ. हा काय उठ. उठ ना भावा, जायचं आपल्याला पुढं. अरे काय करीत हो? अरे उठ बाबा. काय काय चाललंय? पण तापवलंय तुला. 5 वाजलेत, 5 का 5:30 वाजलेत. जायचं आपल्याला, दर्शन घ्यायचंय. तिथून पुढं जायचंय भाई आपल्याला सांधनदरी बघायला. चल उठ. अरे काय करीत हो? उठ. के सरांना उठवायलाच 15 मिनटं लागली. 15 मिनटानंतर जाऊन ते उठले. आणि आता आतमध्ये गेलाय. आता अजून अर्धा तास आतमध्येच आहेत. पाणी उठू राहिलं आहे. आत्ता बहुतेक आंघोळीला लागला काय माहिती. आता पहाटाचे 4:45 झालेत आणि आता निघायचं दर्शनाला. सकाळ सकाळ आंघोळ वगैरे झाली आता माझी आणि प्रवीणची तर आंघोळ झाली. संकेत सर अर्ध्या तासापासून आंघोळच करता येतात आतमध्ये. काय माहिती एवढा वेळ काय करतात, किती चोळत आहेत का काय करतात. मग आता इथून जायचंय दर्शनाला आणि तिथून मग पुढं. तर नमस्कार मित्रांनो, संकेतची आंघोळ झालेली आहे. मोठी खुशखबरी. आता आम्ही पुढे निघणार आहे. कसं वाटतं एवढ्या उशिरा उठून उशिरा आंघोळ करून 4 तास आंघोळ करून? एकदम भारी वाटतं. अर्धा तासापासून आंघोळ चालू होती कडूची तुझी. 4:30ला गेलेला 5ला बाहेर आलाय. चल मोबाईल बिबाईल घे, निघायचं आपल्याला आता. नमस्कार. गाडी आता लावली पार्किंगला. त्या आजी तर काही नाही इथं. काल जिथं पार्किंगला लावली होती त्या आजी तर काही दिसा ना. आतमध्ये कपड्यात बहुतेक इथे काकू होते, त्या म्हणले आमच्याकडे लावा, आमच्याकडे लावा. 100 रुपये 100 रुपये पर गाडी 50 रुपये. 2 गाड्याचे 100 रुपये. जाऊ दे आता काय करतात. होऊन जायचं, दर्शन घ्यायचं. सकाळी पण बरीच गर्दी दिसते बरं का. एवढं नाही पण आहे. हां म्हणजे कालच्यापेक्षा कमी आहे पण तरी पण आहे भरपूर गर्दी तशी. काल बघा केवढी गर्दी होती आणि आज बघा. आज सगळं मोकळं. इथालचे शॉप पण बंद आहेत. सकाळी 5 वाजता आलोय पण तरी पण 1000-1500 लोकांची लाईन आहे. अजून मंदिर पण नाही उघडलेलं. बहुतेक आता तासभर लागेल दर्शनाला. आता मंदिर उघडलंय, लाईन ढळायला लागली. आता इथून पुढं किती आपण ती 5:30 तरी म्हणलं. आता इथून पुढं 6, 6:30 वाजता नंबर लागेल बहुतेक आमचा. बरेच लोक मधूनच घुसले पण म्हटलं जाऊ द्या, मधून घुसल्यावर देव आशीर्वाद नाही द्यायचा. एक तर एवढं लांब आलं 250 किलोमीटर. म्हटलं एवढं येऊन पण देव जर आशीर्वाद नाही दिला तर कसं होईल. म्हटलं मग आपलं गपचूप आपलं मागच्याच लाईनीत न लागावं. लोक लाईन जरी मोठी असेल तर भरपूर पटापटा लोक पुढे जावलेत. एक तर दर्शन लवकर होतात किंवा आतमध्ये जागा दिसते. आतमध्ये पण बॅरिकेड्स वगैरे काहीतरी असतील उभं राहायला. एक तासाच्या लाईनमध्ये थांबलो होतो आणि
जवळजवळ लोक असतील 1000-1500. तर सगळ्यांचं दर्शन झालं जिथपर्यंत आम्ही लाईनमध्ये होतो. समोर 1-1.5 लोक होते. दर्शन झालं. महादेवाच्या पिंडीमधून सतत पाणी बाहेर येतं आणि ते बाहेर काढावं लागतं. त्या आतमध्ये विचारलं, ते बोलले की ते सतत बाहेर काढावं लागतं 24 तास. बघा म्हणजे हा चमत्कारच म्हणता येईल. कारण पिंड पण थोड्या वरच्या साईडला आहे आणि आम्ही थोडा आता खाली बघितलं ना तर पिंड आतमध्ये देवळात वरच्या साईडला आहे. म्हणजे पाणी येत कसं असेल तिथून, म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे. उगाचच लोक एवढे येत नाही. किती आत्ताच जर बघितलं तर 2-3 हजार लोक लाईनमध्येच उभं असतील. आतमध्ये कॅमेरा अलाव नव्हता म्हणून आतमधलं काही शूट केलं नाही आहे. तर बाहेरचं वगैरे मी थोडंफार शॉर्ट्स वगैरे घेतो, ते दाखवल. पण आतमधलं दृश्य बघण्यासारखं होतं. म्हणजे जे पिंडीवरचं जे गाभाऱ्यातलं जे दृश्य होतं, परत पिंडीच्या तिथालचं. पण बहुतेक कॅमेरा यासाठी त्यांनी बंद केला असेल, म्हणजे अलाव नसन करत, कारण गर्दी होती. लोक कॅमेरा काढून आपलं मोबाईल काढतात, फोटो वगैरे काढतात आणि खतरनाक गर्दी होती. एक तर आधीच लोक किती गर्दीने उभं आहेत त्या लाईनीमध्ये. बरं झालं आम्ही सकाळी आलो म्हणून 1 तासात उरकलो, नाही तर अजून टाईम लागला असता.